नाही महाराज, असं नका बोलू. मी अभि या कुटुंबाचा भाग आहे. तर मग समजाव याला. महाराजांची माफी मागायला लाव. अहो मागा की माफी. काय बोलतेस तू? म्या माफी नाही मागणार. आणि म्या असं काही केलं बी नाही ज्याच्यासाठी माफी मागावी लागल. ठीक आहे, नका मागू माफी, पण एक लक्षात ठेवा, तुमचा एक मुलगा आज घर सोडून पळून गेलेला आहे. उद्या दुसरा मुलगा सुद्धा जाईल, मग मुली देखील पळून जातील. एक एक करून तुमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, पूर्ण नष्ट होईल. हा माझा शाप आहे. मी जावा महाराज. तुमच्या श्रापानं माझं काय बी नाही बिघडणार आहे. अगं समजाव याला, नाहीतर नायनाट अवश्य आहे. अहो ऐका की यांचं बोलणं, मागा की यांची माफी. काय बिघडणार आहे? आमचे बाबा कुणाची बी माफी मागणार नाहीत. वय, आमच्या बाबांनी चुकीचं काही केलंच नाही तर कोणाची बी माफी का म्हणून मागायची? ऐकलं माझ्या पोरांनी काय सांगितलं? चल. अगं जाऊन समजाव याला, महाराजांनी घर शांतीसाठी काय सांगितलं होतं ते. जा. थांबा. तुम्हासनी पोरांची शपथ आहे, ताईची शपथ आहे, माझी शपथ आहे. मी कुठल्या शब्दांना मानत नाही. पर म्या मानते. आणि मग असंच कवा तरी तुम्ही भीमाबाईची बी शपथ मानली नसणार आणि त्यामुळे ती निघून गेली. पोरांची आणि ताईची जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि म्या त्यांच्यावर काय बी चुकीचं होऊ देणार नाही. तुला या पाखंडी बाबावर विश्वास आहे, माझ्यावर नाही. असं काही बी होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास हाय आणि खरं तर कुणालाच काय बी होऊ नये. पर घरात समजा लय वाईट चाललं आहे. माफी मागा ना. अहो ऐका ना, तुम्ही माफी मागा ना. तुम्ही तुमच्याच घराच्या बरबादीचं कारण का बनत आहात? चला ना. माफ करा मला महाराज. शेठजी तुम्ही बी माफ करा मला. पंडित तुम्ही बी माफ करा मला. आणि मंगेश भाऊ मला माफ करा तुम्ही बी. अजून बी कोणी राहिलं असेल त्यासनी बी बोलवा आणि त्यांची बी माफी मागतो या. पर मला आणि माझ्या कुटुंबाला मुक्त करा. कल्याण कल्याण होईल तुझं. हे तुम्ही चांगलं नाही वागलात. वय आई, बाबांनी आजवर चुकी न करता कवाच माफी नाही मागितली. आता का बोलतीयस? आधी विचार करायचा. माझा भाऊ भीम जर नाही भेटला ना तर त्याला जबाबदार तुम्ही समधी असाल. बाळादादा तू आणि मंजुळा तुळसा तुम्ही दोघी बी. मला माफ कर बाळा. नाही बाबा, तुम्ही असं नका बोलू बाबा. आणि पुन्यांदा माझी माफी बी मागू नका. आणि म्या बी आता समजायचा प्रयत्न करतोय आणि कदाचित एक दिवस मला समजेल बी. भीम बाळा तू असं का केलंस? या जगामध्ये समध्यात जास्ती फक्त आपण एकमेकांना समजत होतो. आता मी काय करू? कुठं शोधू? बाळा जेव्हा घर सोडून गेला होता तेव्हा मनात एकच
एकच विश्वास होता, काही दिवसांनी तो नंतर परत घरला येईल. पर तू जसा आहेस त्यामुळे मला भ्या वाटत या. तू परत नाही येणार तर मग मी काय करणार? बाबा कसा जगणार, कसा लढणार? आता काय झालं? बरोबर चूक जिद्द समद एका बाजूला आहे. पर तुम्हासनी उदास बघून मला चांगलं वाटत असेल का? काय करू? पोरगा गेला तर काळजी बी नको करू. या काळजीत माझा बी हात आहे. समजत नाही मी तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टींची माफी मागू. कुठे चाललात तुम्ही? कामावर जातोय. नाही शोधू शकणार आपण भीमाला, कवाच नाही. तो भीमराव तर पळून गेला. आता पुढची योजना काय आहे? मुलगा तर गेला, आता बाप सुद्धा जाईल. पण त्यासाठीचा मार्ग वेगळा असेल, हत्यार वेगळं असेल. अरे रामजी, गुरुजी भीमाला कुठं बघितलं? उगाच अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतोय. जाताना एकदा बी विचार केला नाही की बापाचं काय होईल, कसं जगतील. आता मी बी त्याच्याबद्दल नाही विचार करणार, कवाच नाही करणार. कसा बी राहू दे, कसा बी जगू दे. मग तुमच्या काळजी बिगर या भीमराव कसा जगल? कुठं गेला होतास रे तू? हा सातारा सोडून जात होता, आणि जो सातारा सोडून जात होता तो तुमचा मुलगा नव्हता. ते एक मूल होतं जे आपल्या बाबांवर नाराज आहे, आणि जो जायचा थांबलाय तो तुमचा मुलगा आहे, जो आपल्या वडिलांवर प्राणपणाने प्रेम करतो. रामजी, तुम्हाला माहित आहे भीमराव थांबला कसा? भीमराव, जेव्हा तुझ्या बाबांचं दुसरं लग्न होत होतं ना, तुझे बाबा माझ्याकडे आले होते आणि त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. गुरुजी, एका माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आई बापाला सोडून एक गुरु बी असतो या, जो त्या पोराला सांभाळतो, समध्या प्रकारचं शिक्षण देतो. भीमची आई आता जगात नाही राहिली. आज माझं दुसरं लगीन बी होईल. मग मनात नसताना भी मी एक रूपांतरित बाप म्हणून, मग भीमाच्या आयुष्यात तुम्ही एकटेच आहेसा. जसं आधी होतासा तसंच आज बी. त्यामुळे मला तुमच्याकडनं एक वचन हवंय. जर मी भीमाला न्याय नाही देऊ शकलो
तर तुम्ही माझ्या भीमाला सांभाळा. आणि गुरुजींचं हे बोलणं ऐकून माझा राग शांत झाला आणि मी थांबलो. रामजी, मी गुरु होण्याचं कर्तव्य पार पाडलं. आता तुम्ही आपापसात बघून घ्या. चल बाळा, घरला चल. घरात समधी काळजी करताय. चल. नाही बाबा, मी घरला नाही येणार. आणि तुम्ही घरात कुणाला बी सांगू नका का भीमराव सातारा सोडून नाही गेलाय म्हणून. हे काय बोलतो आहेस? बाबा, इथं राहण्याची ही माझी अट आहे. ही कसली अट आहे? आपल्या बाबा संग राहण्यासाठी कुणी अशी अट ठेवतं का? बाबांसंगच राहायला तर परत आलो आहे बाबा. आणि अट फक्त यासाठी आहे का तुम्हीच म्हणले होते ना का काहीतरी चुकीचं आहे. चूक कुणाचीच नाही आहे, तरी बी काहीतरी चुकीचं होतंय. या चुकीपासनं मी स्वतःला लांब ठेवतोय. गुरुजी, तुम्ही यासनी समजवा. नाही रामजी, मी नाही समजावू शकत. ही तुमची कौटुंबिक बाब आहे आणि ते माझ्या सीमेच्या बाहेर आहे. मला आशा आहे तुम्ही दोघे मिळून योग्य निर्णय घ्या. मी निघतो. बाबा, तुम्ही ऐका ना. भीमबाळा, कुठं राहणार, काय खाणार आहेस, आणि तुझी शाळा अभ्यास? बाबा, मी समज काय करीन. मी काम करीन आणि राहण्याची बी सोय करीन म्या. आणि माझी शाळा अभ्यास बाबा मी समज काय करीन. तुम्ही माझ्यावर विश्वास तरी ठेवा. काम करणार? तुझं काय डोकं फिरलंय का? ह्या वयात तू काम करणार आहेस? जेव्हा तू स्वतः कमावायला लागशील ना, तेव्हा तुला जे वाटेल ते कर. पर जवळ तू दुसऱ्याच्या कमाईवर जगत आहेस तवर गप बसायचं. होय बाबा, मला वाटतंय मी काहीतरी काम केलं पाहिजे आणि स्वावलंबी बनलं पाहिजे. काय बोलतोयस तू? तुझा बाप अजून जिता हाय. म्या कमवीन. तू फक्त अभ्यास कर, खेळायला जा. बाबा, खेळणं तर लहानपणाच्या गोष्टी आहेत आणि पोरांचं लहानपण तोवरच असतं जोवर त्यांची आई जिती असते. आणि आई गेल्यानंतर लहानपण बी संपून जातं. असं नको बोलूस बाळा. मी आहे ना, ज्या बी अडचणी असतील त्या समद्या ठीक करीन. पर पुन्हा असा विचार नका करू का तुझं बालपण संपलं आहे म्हणून. तुम्ही माझ्या आनंदासाठी आणि शांतीसाठी परवानगी द्या का मी स्वतः जगावं. नाहीतर मला नाईलाजानं हितनं लय लांब जावं लागेल बघा. हे बघा, भीमला आपल्या कुणाचीच काळजी नव्हती म्हणून तो घर सोडून गेला. तर मग आपण का म्हणून एवढी काळजी करायची? आणि तसं बी कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही. तुम्ही दोघी जावा, स्वयंपाक घरात भांडी पडली आहेत ती धुवून घे. भाऊ आमचा गेलाय आणि तुम्हाला अजून बी भांड्यांचं पडलंय. आमचा भाव गेला आहे त्याचं काय नाही का? म्हणजे भीम घर सोडून जाण्याचं कारण म्या वाटते का तुला? पर तुला या घरात यासाठीच आणलं होतं की तू हे घर सांभाळू शकशील आणि मग भले तू एकटी नसशील
पर जबाबदारी तुझी बी तर आहे ना. मग ठीक आहे, मी आज हे घर सोडून जाते. तुम्ही राहावं समधी नाही. इथं. तुम्ही कुठेच नाही जायचं, आणि तुम्ही जर कुठे गेलात तर त्याआधी आम्ही समजे जाऊ. मग काय करू? तुम्हा समध्यांचं बोलणं ऐकून घेऊ. आणि किती वेळा भीमाबाईचा म्हणून असा रस्ता थांबविला होता तुम्ही. कदाचित एकदा बी नाही, आणि तुम्ही माझी वाट अडवून राहिलात. भीम आणि आनंद ते लोक माझ्या विरोधात होते. त्यांनी जर माझा असा विरोध केला असता तर मला अजिबात वाईट वाटलं नसतं. तुम्ही लोकांनी माझा स्वीकार केला होता ना, आणि आता असं बोलतायस. नाही, मी आई हे सहन नाही करू शकत. आम्ही तुम्हासनी आता बी आमची आईच मानतो. फक्त आमची ही आशा आहे की तुम्ही आम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही हे समजून घ्यायचा प्रयत्न करा की भीम आमचा भाऊ आहे, आणि तो समजत लहान आहे. आणि हे जेव्हा तुम्हासनी समजेल तेव्हा भीमची बाजू घेतल्याचं तुम्हाला कधीच वाईट नाही वाटणार. अरे हे समजे तर हिच्या विरोधात गेले. नाही, आता तुमचं बाबाच निर्णय घेतील काय चूक आहे आणि काय बरोबर. मी कुणी बी थांबवलं तरी थांबणार नाही. मग माझ्या जाण्यानं तुम्ही निघून गेलात तरी चालत. कुठे जाशील? नाही राहायचं मला इथं. वय मग ठीक आहे, काही दिवसांसाठी जा तू, आणि इथं समजा शांत झालं की मग ये परत. वय जाते ना म्या, आणि परत याची काय गरज आहे, तिथंच राहीन म्या. चला वहिनी. कुठं जाशील? पोरं हट्ट करतील तर घर सोडशील? घरातले प्रश्न घराबाहेर राहून सोडवता येत नाहीत. जा, आज जा. ठीक आहे, जसं तुला वाटते हा तसंच तू कर. पर तुला भी माझं एक ऐकावंच लागल. काय? चल. शेठजी, शेठजी कुठं आहेत? नमस्कार शेठजी. नमस्कार. शेठजी, ह्यो माझा पोरगा भीम. हो, मी तर याला ओळखतो. आता ह्याला काम करायचं आहे, तर मी विचार केला ह्यो तिथंच काम करल जिथं मी काम करतो. त्यामुळं काय काम असेल तर द्या की याला. एवढं लहान पोरगा काय करणार आहे? शेठजी, जसं मी हिशोब खात्याचं बघतो ना, तसं ह्यो बी काम ते बघू शकतो. मी बाप आहे म्हणून नाही, मी ह्याला ओळखतो म्हणून. याचं गणित लय चांगलं आहे. लय येडा मोजायला माझी मदत बी करतो या. नाही शेठजी, बाबा जे काम करतायत ते बाबाच करतील. मला इथं ते काम करायचं आहे जे तुम्हा समध्यांच्या नजरेत सगळ्यात छोटं आहे. कारण बाबा म्हणतात का छोट्या कामापासून सुरुवात केल्याने आपली जागा बनवण्याचा आधार मजबूत बनतो. आणि मला तर आजपासून आयुष्यभर काम करायचंय, त्यामुळं मला कमजोर आधार नाही पाहिजे. इथे सर्वात लहान काम तर ते आहे की जे माझे इथले कामगार लोक काम करतात त्यांना त्यांच्या कामात मदत करणं. जसं की गोणी उचलणं, मसाले साफ करणं, हे सगळं काम तू करू शकतोस भीमराव? वय करीन. भीम, तू काय बी काम करू शकतोस, तर मग हेच का? बाबा, मी आयुष्यात पुढे काय बी करू शकतो, त्यामुळेच मला हे समज करून अनुभव घ्यायचा आहे. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया.